महामाया निळावंती पुढील भाग. ओलूक मार्ग. मृत्यू सुंदर आहे. मृत्यूला मान्य केले पाहिजे. आग डोम उसळलेल्या जळत्या जंगलाने मृत्यूला आपलंसं करायला सुरुवात केली होती. वनवा दिसेल त्या जीवाला मृत्यूची भेट देत पुढे सरकत होता. पण जंगलात वेडं होऊन धावणाऱ्या दोन नादान मानव प्राण्यांनी मृत्यूसोबत खेळ चालवला होता. तुटलेले तळहात आपल्या दुसऱ्या हातात पकडून घैसास जंगलात जीव खाऊन धावत होता. तो अजूनच घनदाट जंगलात शिरत चालला होता. त्याच्या मागे विक्रम हातात कुऱ्हाड घेऊन धावत होता. जंगलातले प्राणी, पक्षी, कीटक जीवाच्या आतंकाने ओरडत होती. वनवा पेटल्याने त्या परिसंस्थेतल्या सजीवांना मृत्यूजवळ आल्याची जाणीव झाली होती. पण मानवजात सहजासहजी मृत्यू कुठे मान्य करते. घैसासला विक्रम विभूतेच्या हातून मरायचे नव्हते, पण विक्रमचं त्याच्या मुलाला मृत्यूतून उठवायचं स्वप्न भंग पावलं होतं. त्यामुळे विक्रम आतून वनव्यासारखा पेटला होता. घैसासचं घनदाट जंगलातून धावणारं ओलं चिंब अवजड शरीर पावसात चमकत होतं. विक्रमला फक्त त्या शरीराला आपल्या कुऱ्हाडीने छेद करायचे होते. रक्त वाहू द्यायचं होतं, मगच तो शांत होणार होता. जंगलात आगीमुळे चमकणाऱ्या घैसास गुरुजींच्या शरीरामागे धावत असताना विक्रमच्या श्वासाची लयबद्ध हालचाल झाली. त्याच्या हृदयाचे ठोके आणि नसातलं रक्तवाहन याचा अनुनाद तयार झाला. शरीरात रेझोनॉन्स तयार होऊन सर्व चक्रे एकाच वेगाने फिरू लागली आणि अचानक त्याच्या डोक्यात तो विचार आला. लहानपणापासून मला हिरो बनायचं होतं. आजी लहानपणी गोष्ट सांगताना सांगायची ना, बाळ तू या गोष्टीतला राजपुत्र बरं का. मी नायक होतो तेव्हा. नंतर वयात आल्यावर खरोखरच नायक बनायचं होतं मला. 25शी पर्यंत आसपास नकारात्मकतेने आतून मारून टाकलं. नायक हिरो बनायची वाट पाहत होतं. कधी ना कधी मी हिरो बनणार असं धुसर वाटत राहिलं. आज 35व्या वर्षी इथं या जंगलात या अनोळखी माणसांच्या मागे हातात कुऱ्हाड घेऊन धावतोय. किती विचित्र आहे हे. मी माझी नोकरी झटक्यात सोडली. बायको गेली. मुलाला सांभाळता सांभाळता माझं स्वप्न पण विसरलो. पण अचानक माझा मुलगा मरतो काय? त्याला जिवंत करण्यासाठी मी या जंगलात येतो काय? हा माणूस मला फसवतोय हे मला आधीच कळलं काय? आणि आता मी त्याचा जीव घ्यायला कुऱ्हाड घेऊन त्याच्या पाठीमागे धावतोय काय? कोण आहे मी? मी या कथेचा, माझ्या आसपासच्या जगाचा नायकच झालो की अचानक माझं स्वप्न पूर्ण झालं का? तो विचित्र विचार येताच त्याच्या पायात एक वेगळीच शक्ती संचारली. विक्रम अधिक वेगाने धावू लागला. त्यामुळे शरीराचा आणि मनाचा रेझोनॉन्स जागीच थांबला. अचानक त्याच्या डोक्यात वेगळाच विचार आला. माझ्या मुलाचं शरीर त्याच झोपडीत आहे. वनव्यात एखादा श्वापद त्या झोपडीत शिरला तर? विक्रम धावायचा थांबला. नलू झोपडीबाहेर माझी वाट पाहत थांबली होती. विक्रमला नलूची आठवण एवढ्या वेळाने झाली. तिचं अस्तित्वच विसरलो होतो मी. माझी रक्ताची पोर नाही म्हणून मी तिला विसरलो होतो की काय? विक्रमने शेवटचं सातगिरीची दरी उतरणाऱ्या पाठमोऱ्या घैसासकडे पाहिले. माघारी वळला. पुन्हा डोंगर चढत झोपडीच्या दिशेने धावू लागला. विक्रम धापा टाकत झोपडीपर्यंत पोहोचला. तेव्हा झोपडीला आगीने वेढा घातला होता. विक्रमने नलूला चारी बाजूने आवाज दिला. नलू. नलू कुठेच दिसली नाही. ती गायब झाली होती. कदाचित घाबरून झोपडीत शिरली असेल हा विचार करून विक्रमने झोपडीत शिरायचं ठरवलं. झोपडीच्या दारातच एक माणूस आनंदाचं प्रेत आपल्या खांद्यावर ठेवून बाहेर येताना दिसला. विक्रम जागीच थबकला. वनव्याच्या काळ्या पांढऱ्या धुरातून तो माणूस आनंदाचं प्रेत बाहेर घेऊन आला. विक्रमने हातातील कुऱ्हाड पुन्हा घट्ट केली. तो माणूस स्पष्ट दिसू लागला. तो तिथलाच स्थानिक गाडीवान आहे हे विक्रमने त्याच्या वनव्यात चमकणाऱ्या कोवळ्या शरीराला ओळखलं. कुशल रायरीकर. कुशलने आनंदाचं शरीर विक्रमाजवळ आणलं. आतला बॉक्स बाहेर ओढत आणा लवकर, आग वाढलीये.
बर्फ वितळेल त्यातला. विक्रमला शुद्धीवर यायला काही क्षण लागले. लवकर आणा, टाईम नाहीये. विक्रम पेट घेऊ लागलेल्या घरात शिरला. आत सगळीकडे फिरून नलूला शोधलं. आत देखील नलू नव्हती. आत असलेले बर्फ आणि मीठ भरलेली लाकडी पेटी त्याने ओढत ओढत घराबाहेर आणली. कुशल रायरीकरने सांभाळून त्यात मृतदेह ठेवला. आपल्या हातानेच मृतदेहावर बाजूचा बर्फ ठेवू लागला. विक्रमने पण पेटीत हात घालून बर्फ मृतदेहावर ठेवायला सुरुवात केली. नलू इथेच होती, दिसली का? विक्रमने विचारले. तुम्ही तिला एकटीला सोडले या जंगलात? इथं दिसली का? नाही, मी तिला शोधत वर आलो. म्हणजे? खालून गावातून डोंगराला आग लागलेली दिसली. मला वाटलं पोरीचा जीव धोक्यात असल, म्हणून निघालो. आलो वर. विक्रम कुशलकडे पाहतच राहिला. ओ, यो काय झालं? नुसतं रक्त रक्त झालंय. कुशल विक्रमच्या जवळ येऊन खांद्याला झालेली जखम पाहू लागला. काही नाही, सोडा ते, विक्रम म्हणाला. नाही, खोल घाव झालाय. थांबा, मी टणटणी आणतो. कुशलने आसपास टणटणीचा पाला शोधला. पान काढून ती हाताने चुरगळली. रस काढला. विक्रमच्या खांद्यावर तो रस ओतला. वरून टणटणीचा चोथा जखमेवर लावला. एक फडकं खांद्याला बांधून दिलं. बरं झालं हाडापर्यंत घाव गेलं नाही. पण ह्यो झालं कसं? कुशलने विचारलं. पण विक्रमने त्याकडे दुर्लक्ष करून आनंदाच्या पेटीचं झाकण बंद करू लागला. पेटी ठोकली जाऊन बंद होऊ लागली. कुशलने त्याची मनस्थिती ओळखली. जंगलात आगीपासून मोकळी जागा पाहून ठेवलेली बैलगाडी कुशलने झोपली. जवळ आणली. दोघांनी मिळून बैलगाडीवर लाकडी पेटी ठेवली. चला, चला पटकन. जंगलाचा काय नियम नाय. वनवा पेटलाय. लवकर गावात देवसरीत जाऊ. खाली उतरायला एकच रास्ता हाय. रानगवे जीव वाचवायला त्याच रस्त्याने डोंगर उतरतीन. चालता चालता आपल्या बैलगाडीला डॅश दिला तर आपण सरळ दरीत. कुशल बैलगाडीत जाऊन बसला होता. पण विक्रम विभूते विचार करत खालीच थांबला. मला एक सांग. हा, तू फक्त नलूसाठी तुझा जीव धोक्यात घालीत वरती आलास? कुशलला त्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नव्हतं. त्या प्रश्नाचं उत्तर एवढं सोपं नव्हतं. वेळ पाहिजे होता ते समजावून सांगायला. कुशल शक्य तेवढ्या थोडक्यात बोलला. हे बघा, तुमच्या पोरीचा चेहरा ओळखीचा वाटतोय मला. खूप आधीपासून पाहिल्यासारखा. बस. विक्रमचं समाधान झालं. त्याला समोरच्या माणसावर विश्वास बसला होता. प्लीज, एक करशील का? तू आनंदाला तुझ्या घरी घेऊन जाशील का? सेफ ठेवशील का? तुला पैसे देईन मी. मी इथे थांबतो. मला इथे एक काम आहे. मी पण येतो ना नलूला शोधायला. नाही, तू आनंदाला घेऊन खाली गावात जा आणि नवा बर्फ घाल पेटीत. मी आलोच. आहो साहेब, पण नलू. वेळ कमी आहे. वेळ घालवू नको. प्लीज लवकर जा. कुशलने एकदा आपल्या बैलांच्या डोळ्यात पाहिलं. ते भडकता वनवा पाहून भेदरले होते. त्याला त्यांचा जीव धोक्यात घालायचा नव्हता. कुशलने बैलगाडी वळवली. साहेब, खाली गावात कोणाला पण विचारा, प्रवीण रायकरचं घर कुठे? लोक दाखवतील आमचं घर. कोण प्रवीण? माझा मोठा भाऊ. जंगलानं खाऊन टाकलेला साहेब. कृपा करून नलूला सही सलामत परत आणा. बैलगाडी हाकत कुशल हळूहळू दिसेनासा झाला. विक्रमने पुन्हा दरीच्या दिशेने धावायला सुरुवात केली. घैसाच ज्या दिशेने जंगलात दिसेनासा झाला होता त्याच दिशेला. त्या दिशेला नलू सापडणार नव्हतीच हे विक्रमलाही माहीत होतं. तरी तो त्याच दिशेने धावत होता. 2 कारण. एक, नलूला शोधण्यापेक्षा घैसासला गाठून त्याचा खून करून आपला राग शांत करण्याची इच्छा जास्त मजबूत होती. 2, त्याला नायक बनायची अशी संधी पुन्हा मिळणार नव्हती. असंही वणव्यात जळून हे जंगल बेचिराख होणारच होतं. त्यात विक्रमने केलेला खूनही जळून जाणार होता.
घैसाचा मार्ग काढत धावता धावता मात्र विक्रमला नलूचा चेहरा आठवत राहिला. पहिल्यांदा नलूला घरी सोडून गेली होती तेव्हाचा तिचा चेहरा. आजी, तू हिला इथे ठेवू नको. मला आनंद पुरेसा आहे. या पोरीला परत घेऊन जा तू. विक्रमने आजीला बाजूला आणून सांगितलं होतं. त्यावर आजी म्हणाली, आई बापा विना पोर, कोणी नाही तिचं. अन पोरगी म्हणजे देवी लक्ष्मीचं रूप. तिच्या भाग्यात असेल तेव्हा जाईलच ती. तोपर्यंत माया दे. माया माया द्यायला मीच कशाला पाहिजे? अनाथ आहे ना. अनाथ आहे तर उकरड्यावर टाकून ये तिला. माझ्या गळ्यात कशाला बांधते? मीच का माया देऊ? आजी अचानक शांत झाली. आजीने फक्त विक्रमच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. आजीला शोधत शोधत नलू पण घरामागे आली. आजीचं लुगडं पकडून उभी राहिली. आजीने तिचाही चेहरा कुरवाळला. आजी, मला परत घेऊन चल ना बंगल्यावर. नलिनी आधी ज्या अनाथालयात राहायची त्याला सगळी अनाथ मुलं बंगला म्हणत. आजीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. का ग बाई, का जायचंय परत? मला आठवण येते ना बंगल्याची. तिथं मला मैत्रिणी आहे, शाळा आहे. मला जायचंय त्याच्यात. नाही पोरी. आजीने पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. ते अनाथालय आहे. तिथे सगळे अनाथ मुलं मुली राहतात. पण आता तुला कुटुंब मिळालं की नाही? हे बघ, हा तुझा बाप आहे. त्यानंतर आजीचं लुगडं हातात पकडून नलूने ज्या नजरेने विक्रमकडे पाहिले ती नजर विक्रम आयुष्यभर विसरणार नव्हता. त्या 10 वर्षाच्या लहान मुलीने विश्वास ठेवला की हाच आपला बाप आहे. आजीने दोघींची ओळख करून दिली. आनंदाला लहान बहीण मिळाली. नलूला घरातल्या कुत्र्याचा, अंडूचा नाद लागला. आठवड्याभरातच नलूने विक्रमला बाप मानलं. आनंदा मृत झाल्यावर विक्रमला पुन्हा कोणावर प्रेम करायचं नव्हतं. त्यामुळे नलूला भविष्यात विक्रमने मुलगी मानायची शक्यता इथेच संपली होती. नलूचं या वनव्यात काय झालं असेल हा प्रश्न धावणाऱ्या विक्रमला पायाला घासणाऱ्या टोकदार काट्यांसारखा ओरखडे मारत राहिला. जंगलात भडकलेल्या वनव्यामुळे बेदरलेल्या एखाद्या रानटी श्वापदाने नलूला ओढत नेलं असण्याची शक्यता नकारता येणार नव्हती. विक्रमला धावता धावता अनेक शक्यता दिसल्या. कदाचित तिला एखाद्या रानडुकराने ओढून नेलं असेल. कदाचित एखाद्या वाघाने हल्ला केला असेल. कदाचित एखाद्या तरसाला पाहून घाबरून ती जंगलात पळाली असेल आणि कुठेतरी पाय सटकून दरीत लोटली गेली असेल. नाहीतर रानगव्याच्या झुंडीने पायदळी तुडवली गेली असेल. विक्रम त्याच्या मानलेल्या मुलीच्या मृत्यूच्या शक्यता काढू पाहत होता. त्यात त्याला एकच समाधान मिळत होते, जबाबदारीतून मुक्तता. नलू अचानक जंगलात गायब झाली तर पुढे तिला सांभाळत बसण्याची गरज पडणार नव्हती. असंही हा वनवास सगळ्यांची राखच करणार आहे. विचार करत करत विक्रम त्या ठिकाणी येऊन पोहोचला जिथं त्याला घैसा शेवटचा दिसला होता. घैसा 7 गिरी दरी उतरून गायब झाला होता. विक्रमही आता ती दरी उतरू लागला. पण पुढचा रस्ता विक्रमला ठाऊक नव्हता. पलीकडे जंगलाला लागलेली आग आता अलीकडे येणार होती. 7 गिरी, तामगिरी आणि जमल्यास राजगिरी असा प्रवास करत तिन्ही डोंगरांना आग लागणार असं वाटत होतं. वनवा वाढत 7 गिरी डोंगरावर जाणार हे स्पष्ट होते. पण वनवा खाली दरीत येणार नाही. कारण हवा वाहत वरतीच जाते. आग पसरत खाली दरीत कधीच येत नसते. विक्रमने कुठल्या तरी पुस्तकात हे वाचले होते. त्यामुळे तो निर्धास्त होऊन दरीत शिरला. महामाया नीळावंती या कादंबरीचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.